आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या मोबाईलमुळे फ्लाईटचा खर्च करून मला वाराणसीला जावं लागलंय। त्या गंगाचे गोपाळचे फोटो एकत्र पाहिले आणि माझ्या पायाखालची जमीन झरली। मला असं वाटलं गोपाळची केस स्टँड होते की काय, गोपाळची डेड बॉडी पोलिसांना सापडली की काय। त्याचा मागोवा घेत ती गंगा या महाराष्ट्रात आली की काय। गोपाळची डेड बॉडी कोणाला सापडली नाही। ही गंगा पोलीसही नाही, तर ही गंगा त्या गोपाळच्या प्रेमात पडलेली एक मुलगी आहे। चला, एक फायदाही झालाय वाराणसीला जायचा। सगळ्यात महत्वाची बातमी माझ्या हाती लागली। ही गंगा एका श्रीमंत घराण्यातली मुलगी आहे आणि श्रीमंत घराण्यातली मुलगी माझ्या संपर्कात आल्यानंतर तिचा सगळा पैसा माझा होतो। मोबाईल हातात आलाय म्हणजे अकाउंट नंबरही याच्यातच असणार, बघितला पाहिजे। टेलर की बाइक? दरवाजा भी खुला है, लोकेशन भी उसी की दुकान का दिखा रहा है। देखना पड़ेगा। मेरा फोन चुरा के मेरे बारे में जानकारी निकाल रहे हो तुम? इतने शातिर और घटिया किस्म के इंसान हो। आणि तुम्ही काय? तुम्ही काय? तुम्ही पण खोटं बोलूनच इथे राहत होता ना। तुम्ही काय म्हणला? मी दिल्लीवरून आली आणि आलाय कुठून? वाराणसीवरून। तो क्या तुम्हें सच बताती मैं? तो तुम भाग नहीं जाते यहाँ से। तुम झूठे हो, सबको फंसा रहे हो। मुझे पता है तुम असली गोपाल नहीं हो। हिचा गोपाळ सोबत फोटो आहे म्हटल्यावर ही मी खरा गोपाळ नाहीये हे प्रूव्ह करू शकते। तिला घोळात घेतलं पाहिजे। बोलो अब, चुप क्यों हो गए हो तुम? काय सांगू हो मी? थकलो आता मी सगळ्यांनी हेच सांगून। तुम्ही पहिले नाही, जिला वाटत नाही मी गोपाळ आहे। अजून कसं सांगू हो? मीच गोपाळ आहे। तुम्ही ज्याला गोपाळ समजताय ना, तो गोपाळ नाहीये, तो आहे मोहन। झूठ, झूठ पे झूठ, झूठ पे झूठ, कितना झूठ बोलोगे तुम? बस, मैं अब तुम्हारी बातों में नहीं आने वाली। नका येऊ, हरकत नाही, नका येऊ, काही हरकत नाही, नका येऊ। पण मी काय म्हणतो ती एकदा ऐकून तरी घ्या, एकदाच ऐकून घ्या। नशीब पावलं पावली माझ्याशी लय चुकीचं वागत आले हो, लय त्रास सहन केलाय हो मी, लय खस्ता खाल्ल्यात। मीच गोपाळ। तुम्ही ज्याला गोपाळ समजता तो गोपाळ नाही, त्याचं नाव मोहन आहे। तो माझा चांगला मित्र होता। मित्र कसला? खरं तर मित्र म्हणायच्या लायकीचा पण नव्हता। अत्यंत नीच घडेरडा माणूस होता। लय पोरींच्या आयुष्याशी खेळलाय। त्यांना लुबाडलं आणि पळून गेला। मला या सगळ्यात नव्हतं अडकायचं बरं का, खरंच नव्हतं अडकायचं। पोलिसांना असं भासवायचा की मी मोहन आहे, तू गोपाळ आहे। पोलीस मला त्रास देतील या भीतीने मी तिथून पळून गेलो, वाराणसी सोडलं आणि इथं आलो। तुम्हाला पटले नाही?
कितनी कहानियां बनाओगे तुम? मुझे तुम पे बिल्कुल भरोसा नहीं है। मैं तुम्हें अच्छी तरीके से जानती हूँ। तुम एक नंबर के झूठे और नीच इंसान हो। अहो नका हो, नका नका असं बोलू. हे नीच बीच ऐकायला लय डेंजर वाटतंय. मला माहिती मोहनने तुम्हाला फसवलंय. तुमच्याबरोबर अनेक जणींना त्याने वाराणसीमध्ये फसवलंय. त्यांना लुबाडलंय आणि तिथनं पळून गेलाय. एक मुलगी होती, तिला पण त्याने फसवलं होतं. ती पोलिसांना घेऊन घरी आली. पोलीस दारात आले म्हणून हल्ले लगेच पळाला. मला त्याचा साथीदार म्हणून पकडला असतं म्हणून मी पण पळालो. काय जी हाताला घावल ती हातात धरलं आणि पळालो तिकडनं. त्यात तुमची बॅग पण होती. इथं आल्यानंतर मला कळलंय त्याच्यामध्ये दागिने जे पैसे होते ते तुमचे होते. पण मी तुम्हाला आई शपथ सांगतो, वाईट नाहीये, मी नीच नाहीये. झूठ बोल रहे हो तुम. मुझे तुम पे यकीन नहीं है. थकलो आता मी सांगून सांगून सगळ्यांना. मीच तुमचा गोपाळ आहे. अजून काय सांगू म्हणजे तुमच्या सगळ्यांचा विश्वास बसेल. थकलोय आता मी. इथं आलो तेव्हा ठरवलं होतं घरच्यांबरोबर आनंदाचे दिवस काढेल. पण कुठलं काय ते मोहनचे पापा माझा पाठच सोडत नाही. तो कुठंतरी असं मजा मारत असेल, मी इथं त्याच्या कर्माची शिक्षा भोगते. काय करून लोकांना माझ्यावर विश्वास बसत. मला सांगा की एवढा वाईट आहे का हो मी? मी तर तुम्हाला माझी चांगली मैत्रीण समजत होतो. क्या लगता है तुम्हें? तुम ऐसे रोना धोना करोगे मेरे सामने तो मुझे तुम पे यकीन हो जाएगा? नहीं, ये तुम्हारी गलतफहमी है. मला कळतंय, सगळं कळतंय. मोहनने तुम्हाला लय त्रास दिला असं. तुमचे पैसे हे दागिनेच नाही तर अजून बरंच काही लुटून नेलं असं. त्यानं तुमच्या शरीराबरोबर पण. चुप, एकदम चुप. इसके आगे कुछ नहीं बोलना वरना हमसे बुरा कोई नहीं होगा. चल चल अब चुपचाप बता, कहाँ है हमरा गोपाल? कहाँ है हमरा गोपाल? माझ्यावर हात उचलला हा? मी येतो मोहन. मी मोहन नाहीये, मी आहे डॉक्टर अजित कुमार देव. खरं तर मी डॉक्टर अजित कुमार देव पण नाहीये, मी आहे देवी सिंग.